नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपल्याला बघायचे केमिकल रिॲक्शन। आपण कोणता भाग बघत आहोत? अल्कोहोलच्या केमिकल रिॲक्शन बघत आहोत। आज आपल्याला बघायचं आहे अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर मेटल सोबत कशी होते। कॉपर मेटल हा अल्कोहोल सोबत रिॲक्ट कसा होतो याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला करायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे बाबांनो, एक वाक्य फार महत्त्वाचं आहे। तुम्ही काय करणार आहात? अल्कोहोलची रिॲक्शन तुम्हाला कोणासोबत करायचं आहे? अल्कोहोल सोबत। आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती घेत असताना पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात। कॉपर हा मेटल आहे। कॉपरची अभिक्रिया आपल्याला अल्कोहोल सोबत करायचं आहे। अल्कोहोल सोबत कॉपरची अभिक्रिया कशी होते त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप घ्यायची आहे। ठीक आहे, एक लक्षात घ्या, आपण जेव्हा कॉपरची अभिक्रिया अल्कोहोल सोबत करतो तेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, परंतु या ठिकाणी तुमचा जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलमधले 2 हायड्रोजन निघून जातात। त्या 2 हायड्रोजनपैकी एक OH मधला असतो, दुसरा अल्फा कार्बनवरचा असतो। हे आपण लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही जेव्हा कॉपरची अभिक्रिया अल्कोहोल सोबत करतो तेव्हा तुमच्या अल्कोहोलमधले 2 हायड्रोजन निघून जातात। या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजनचा ॲटम हा OH मधला असतो, तर दुसरा अल्फा कार्बनवरचा असतो। हे पण आपण त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी होणारी अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे, कारण हायड्रोजन निघून जाणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन। रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन। आणि मग त्या प्रकारची अभिक्रिया होते। आणि लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल सोबत रिॲक्शन केलात ऑक्सिडेशन, सेकंडरी अल्कोहोल सोबत केलात ऑक्सिडेशन, टर्शरी अल्कोहोल सोबत केलात ऑक्सिडेशन होत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो, तिथं होतं डिहायड्रेशन। मग रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊयात। बघा, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल। पहिल्यांदा आपण घेऊ प्रायमरी अल्कोहोल। बघा, प्रायमरी अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत केल्या ऑक्सिडेशन होतं आणि तयार होतो अल्डिहाइड। बघा बरं का, प्रायमरी अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत केल्यास ऑक्सिडेशन होतं, हायड्रोजन निघून जातात, डिहायड्रोजनेशन होतं आणि अल्डिहाइड तयार होतो। तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतलात, त्याची अभिक्रिया केलात कॉपर सोबत। सेकंडरी अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत केल्यानंतर सुद्धा ऑक्सिडेशन होतं, हायड्रोजन निघून जातात आणि तयार होतो कीटोन। परंतु टर्शरी अल्कोहोल घेतलात, टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो, म्हणून टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, त्याच्याऐवजी होतं डिहायड्रेशन। आणि मग तुम्ही जर घेतलात टर्शरी अल्कोहोल तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का? कॉपर सोबत रिॲक्शन करा, त्या ठिकाणी होणारी जी अभिक्रिया आहे दॅट इज डिहायड्रेशन आणि तयार होतो अल्कीन। समजा म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं होतं ऑक्सिडेशन, अल्डिहाइड तयार होतो। सेकंडरी अल्कोहोलचं होतं ऑक्सिडेशन, कीटोन तयार होतो। टर्शरी अल्कोहोलचं होतं डिहायड्रेशन, अल्कीन तयार होतो। तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण लक्षात ठेवायच्या आहेत। आता एका रिॲक्शनला आपण सुरुवात करू। पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल, पुन्हा सेकंडरी अल्कोहोल, पुन्हा टर्शरी अल्कोहोल, अशा ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊयात। बघा, पहिला भाग घेऊयात आपण प्रायमरी अल्कोहोल। प्रायमरी अल्कोहोल बघा, RCH2OH प्रायमरी अल्कोहोल। कळलं का? ह्याची रिॲक्शन करू आपण कॉपर सोबत ॲट अबाउट 573 केल्विन। बघा, कॉपरची अभिक्रिया प्रायमरी अल्कोहोल सोबत, हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे, ॲट 573 केल्विन। का होतं बघा, तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होण्यासाठी या ठिकाणी 2 हायड्रोजन निघून जातात, त्याच्यापैकी OH मधला एक निघून जातो, हा तुमचा अल्फा कार्बन। OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन अल्फा, या अल्फावरचा एक निघून जातो, म्हणजे HH2 -H2 निघून गेला, उरलं काय? RCHO। आणि अशा प्रकारे या ठिकाणी तयार झाला अल्डिहाइड। म्हणून प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार झाला। या अभिक्रियेमध्ये प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार झाला। ठीक आहे, एक्झाम्पल आपण घेऊयात, CH3, CH2 आणि OH। आता ह्याची अभिक्रिया करू आपण कॉपर सोबत ॲट अबाउट
573 केल्विन. ओके, आता हा कोण आहे? प्रायमरी अल्कोहोल. ह्याचं नाव काय? इथिल अल्कोहोल. आता या इथिल अल्कोहोलचं आपण काय करणार आहोत? ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. आपण अल्कोहोल घेतलं, अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत केली. अरे बाबांनो, आपण जेव्हा अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत करतो तेव्हा त्या ठिकाणी 2 हायड्रोजनचे ॲटम काढून टाका. OH मधला एक काढून टाका, त्याच्या जवळचा कार्बन अल्फा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन अल्फा आणि या अल्फावरचा एक H काढून टाकायचा. H2 निघून गेलं, ऑक्सिडेशन झालं. समजलं का? -H2. या ठिकाणची बी रिॲक्शन तीच आहे, ऑक्सिडेशन. या ठिकाणची बी रिॲक्शन तीच आहे, ऑक्सिडेशन. उत्तर आलं CH3CHO म्हणजे असिटाल्डिहाइड. उत्तर काय? असिटाल्डिहाइड. संपलं. म्हणून प्रायमरी अल्कोहोलची अभिक्रिया आपण जर कॉपर सोबत केली तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा अल्डिहाइड आहे. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार होतो. होणारी अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे, ज्याच्यामध्ये 2 हायड्रोजन निघून जातात, त्यापैकी एक OH मधला आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा. आणि या ठिकाणची अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे. आता ऑक्सिडेशन कसं काय? कारण या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन निघून जातो ना, आणि हायड्रोजन काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ठीक आहे, हा प्रायमरी अल्कोहोलचा भाग. लगेच सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल अशा 2 गोष्टी आपण शिकूया. लिहा. आता पहिल्यांदा आपण घेऊ सेकंडरी आणि मग घेऊ टर्शियरी. अशा प्रकारचं हे कॉपर सोबतची रिॲक्शन अतिशय सोपी आहे. हे रिॲक्शन या ठिकाणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता बघा सेकंडरी अल्कोहोल घेऊ आपण. सेकंडरी अल्कोहोल सुद्धा काय होईल? ऑक्सिडेशन होईल. बघा RCHROH सेकंडरी अल्कोहोल. चला काय करा? कॉपर सोबत रिॲक्शन 573 केल्विन टेम्परेचर. रिॲक्शन कोणती होईल? ऑक्सिडेशन. तुम्हाला माहित आहे अल्कोहोलची अभिक्रिया हा कुठला अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा कॉपर सोबत करतो तेव्हा अल्कोहोलचं काय होतं? ऑक्सिडेशन. 2 हायड्रोजन काढून टाका. 2 पैकी OH मधला एक हा अल्फा कार्बन, त्याच्यावरचा एक H म्हणजे H2 निघून गेलं. -H2 रिॲक्शन घडली, ऑक्सिडेशन. उत्तर काय बघा? RCOR म्हणजे कीटोन तयार झाला. RCOR आणि याचं नाव आहे कीटोन. संपलं. म्हणजे आपण जेव्हा सेकंडरी अल्कोहोल घेतलं, सेकंडरी अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा कॉपर सोबत केली तेव्हा तुमच्या सेकंडरी अल्कोहोल मधले 2 हायड्रोजन आपण काढून टाकले. अरे बाबा, 2 हायड्रोजन पैकी एक OH मधला होता, दुसरा अल्फा कार्बनवरचा होता. असे 2 काढलं. डिहायड्रोजनेशन म्हणजेच ऑक्सिडेशन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. झालं. H2 निघून गेला, कीटोन तयार झाला. एक्झाम्पल बघा एखादं. CH3CH CH3 आयसोप्रोपिल अल्कोहोल. बघा ह्याची अभिक्रिया करा कॉपर सोबत ॲट अबाउट 573 केल्विन. बघा काय होते? तुम्हाला माहित आहे अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत केल्यावर काय करावे? 2 हायड्रोजन काढून टाकावे. अरे बाबा, त्या 2 हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन कुठला असावा? OH मधला असावा. दुसरा हायड्रोजन कुठला असावा? अल्फा कार्बनवरचा असावा. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्याला अल्फा म्हणावं. बघा, एक हायड्रोजन OH मधला, दुसरा कुठला? अल्फा कार्बनवरचा. HH2 -H2 रिॲक्शन कोणती? ऑक्सिडेशन. CH3CO CH3 अशा प्रकारे या ठिकाणी आला प्रोडक्ट ॲसिटोन. ॲसिटोन आलं. हे आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून ॲसिटोन. संपलं. म्हणून प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन, टर्शियरी अल्कोहोलचं मात्र ऑक्सिडेशन होत नाही. आपण जेव्हा टर्शियरी अल्कोहोलची अभिक्रिया कॉपर सोबत करतो तेव्हा त्या ठिकाणी अल्कोहोलचं, टर्शियरी अल्कोहोलचं म्हणाला मैं ऑक्सीडेशन होता नहीं भाई. क्यों नहीं होता बोलो? क्योंकि टर्शियरी अल्कोहल के पास अल्फा कार्बन के ऊपर हाइड्रोजन नहीं होता है, इसीलिए टर्शियरी अल्कोहल का ऑक्सीडेशन नहीं होता है. तो क्या होगा? डिहाइड्रेशन होईल. काय? डिहाइड्रेशन होगा भाई, डिहाइड्रेशन. कसं सांगतो बघा. एकच उदाहरण घेतो मी. टर्शियरी अल्कोहल पाहिजे. टर्शियरी अल्कोहल CH3C CH3 आणि CH3 हा O आणि हा H. कॉपर 573 केल्विन. ऐका बरं का, हा अल्कोहोल आहे. आता अल्कोहोलमध्ये हा अल्फा कार्बन, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो अल्फा,
आता या अल्फावर कार्बन आहे, अल्फावर कार्बन आहे, अल्फावर कार्बन आहे, पण अल्फा कार्बनवर हायड्रोजन आहे बरं का. अल्फा कार्बनवर CH3 आहे, नुसता H नाही आहे. त्याच्यामुळं टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. मग काय होतं, टर्शरी अल्कोहोलची अभिक्रिया आपण जर कॉपर सोबत केली तर त्या ठिकाणी तयार होणारा पदार्थ अल्किन असतो. हो, कळतं का. मग आता काय करू आपण, हो का, OH मधला एक OH सगळा निघून जाईल, हा संपूर्ण OH निघून जाईल आणि हा अल्फा कार्बन हा बीटा, कोणता बी एक बीटा घ्या त्याच्यावरचा H निघून जाईल. हे CH2 हे H, हा H निघून जाईल. OH H2 -H2 आणि वॉटर निघून जाणे म्हणजे डिहायड्रेशन. वॉटर निघून जाणे म्हणजे डिहायड्रेशन झालं. उत्तर काय आलं, CH3 हा बॉन्ड इकडे किंवा हा बॉन्ड इकडे येईल, डबल बॉन्ड CH2 अल्किन तयार होईल. अशा प्रकारे या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो आहे अल्किन, आयसोबेन्झीन तयार झालं. बस बघा, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन, टर्शरी अल्कोहोल पासून काय होईल, अल्किन तयार होईल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित लक्षात घ्या. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं, अल्कोहोलची अभिक्रिया आपण जेव्हा अल्कोहोलसोबत करतो त्या ठिकाणी आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्या 2 हायड्रोजनपैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा पाहिजे. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.